नमस्कार, मी आसद बल्की श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मुख्य बंद ठेवत निषेध मोर्चा काढण्यात आला। परभणी येथील संविधान अवमान प्रकरण व भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ सोमवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी मुखेड तालुक्यातील संविधानप्रेमी जनतेकडून मुखेड बंदची हाक व शहरातील भव्य निषेध रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर सकाळपासूनच मुखेडकरांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला होता। परभणी पोलीस कारागृहात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी व इतर विविध मागण्यांसाठी संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना तहसीलदारद्वारे निवेदन देण्यात आले। यावेळी दशरथ लोहबंदे, गौतम काळे, आकाश कांबळे, कॉम्रेड विनोद गोविंदवार, गंगाधर सोनारे, संजय भारदे, आशिष भारदे, के.एच. हसनाळकर, कॉम्रेड विजय लोहबंदे, आदी बनसोडे, जयभीम सोनकांबळे, कॉम्रेड मंजुश्री कबाडे, आसद बल्की, बबलू मुल्ला, रिया शेख, पवन येवतीकर, संतोष बनसोडे, एस.के. बबलू, कुलदीप कोतापल्ले, इलियास कादरी, कपिल गोनारकर, सबीर शेख, आशुतोष कांबळे, रऊफ मुल्लासह संविधानप्रेमी सहभागी झाले होते। या मुख्य बंदला शहरातील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने आस्थापने बंद ठेवून सहभाग नोंदवला आणि पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा पण चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आज आपण मुखेड शहरामध्ये मुखेड बंदचं जे आवाहन केलं होतं ते शांततेत पार पडलं, त्याबद्दल मी आपलं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। आणि आपण निवेदनाद्वारे जी काही महाराष्ट्र शासनाला जे मागण्या दिलेल्या आहेत त्याची मी स्वीकृती करतो आणि शासनाला मी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मी आपल्या मागण्या तात्काळ शासनाला सादर करतो। या ठिकाणी परभणीमध्ये 10 तारखेला जो काही संविधानाची प्रत फोडण्याचा अनुचित प्रकार घडलेला आहे, एका धर्मांध शक्तीच्या प्रतिनिधीच्या वतीने ही घटना घडली। त्याचा जळजळीत निषेध करण्यासाठी मुखेड आणि मुखेड तालुक्यातील सर्व संविधान प्रेमी जनता या ठिकाणी जमली आणि बंदचं आवाहन केलं। त्या बंदला मुखेडमधील सर्व व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। हा जो बंद पुकारलेला आहे तो संविधानाच्या अवमानाच्या विरोधामध्ये निषेधार्थ हा बंद होता। त्याचबरोबर परभणीमध्ये जे काही आंदोलन त्या दिवशी झालं त्या प्रकरणाच्या निषेधार्थ ते अत्यंत शांतपणे झालं। त्यानंतर मात्र समांतर पद्धतीनं काही अनुचित घटना पण त्या ठिकाणी घडल्या। त्या अनुचित घटनेचा सुद्धा आम्ही या सर्व आंदोलक या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आमची अशी मागणी आहे की त्या अनुचित घटनेच्या पाठीमागे काहीतरी जाणीवपूर्वक षडयंत्र आहे। आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचं ते षडयंत्र आहे। त्या पाठीमागे कोण आहे ते तपासून काढावं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई जरूर करावी। परंतु त्यानंतर परभणीच्या पोलीस प्रशासनाने दलित वस्त्यांमध्ये, बौद्ध वस्त्यांमध्ये जे काही कोम्बिंग ऑपरेशन चालवलं, त्या जबरदस्तीने चालवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अत्यंत निष्पाप अशा लोकांना प्रचंड मारहाण करण्यात आली। वस्तू फोडण्यात आल्या, गोरगरिबाचे ऑटो फोडण्यात आले, हातगाडे फोडण्यात आले आणि जे भेटेल त्यांना मारण्यात आलं। त्यामध्ये महिला, लहान मुलं, 17-18 वर्षाची मुलं आणि काही विद्यार्थी युवक सापडले। त्याचप्रमाणे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे LLB 3rd इयरला असलेले विद्यार्थी जे परीक्षा द्यायला आले होते त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान झाली। त्यांच्यावर दहशत बसली, त्यांना अटक करण्यात आलं, FIR दाखल करण्यात आली आणि MCR झाला। त्या MCR मध्ये त्या कोम्बिंग ऑपरेशनची जी दहशत त्यांच्यावर बसली, जे मारहाणीची दहशत बसली, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू तिथल्या जेलमध्ये झाला। हे पोलीस प्रशासनाने केलेल्या दमनामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। याची सखोल अशी न्यायिक चौकशी झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सरकारने दिली पाहिजे। त्याचबरोबर त्यांचे जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे
अशी आमच्या सर्व आंदोलकांची या ठिकाणी तीव्र भावना आणि मागणी आहे. त्याचबरोबर संविधानाचा वारंवार अपमान करणारी शक्ती कोण आहे? त्या दिवशी जे काही घटना घडली अपमानाची, त्या दिवशी हिंदू जनजागृती समितीचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये अत्यंत उग्र अशी भाषणं करण्यात आली आणि संविधानाच्या विरोधातही बोलण्यात आलं. न्यायासाठी संविधानासाठी आमचाही बळी द्यावा लागेल. त्यासाठी सज्ज आहोत. अजिबात आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. पर्वा आहे ती फक्त आणि फक्त या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेल्या भारतीय संविधान प्रणित लोकशाही टिकली पाहिजे यासाठी. म्हणून मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय.